नमस्कार मित्रांनो, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026च्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल घोषणा केली होती आणि 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना जे थकीत शेतकरी यांच्यासाठी जी काही कर्जमाफी करण्यात येणार आहे त्यासंबंधी जे काय नवीन अपडेट आहे त्यासंबंधी आपण पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओवर जर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला या नवीन अपडेटची पूर्ण माहिती मिळेल. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या गगन भरारी या चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी केली होती. मित्रांनो, आणि त्यासाठी त्यांनी प्रवीण परदेशी समिती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती आणि त्या समितीचा अहवाल नुकताच या मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात आला आणि त्यामध्ये काय निकष आहे आणि काय पात्रता आहे, कोणते शेतकरी पात्र आहे, कोणते शेतकरी अपात्र आहे यासंबंधी आपण पूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी फक्त शेतीसाठी पीक कर्जच घेतलेलं आहे, पीक कर्ज घेतलं आणि ते 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत आहे अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफी मिळणार आहे मित्रांनो. आणि त्यानंतर जे कोणी शेतकरी म्हणजे 30 सप्टेंबर 2025 नंतर जर कोणी थकबाकीत असेल असे शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी मिळणार नाही आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना काही प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे त्यासंबंधीसुद्धा काही नवीन अपडेट आलेले आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलं आणि रेग्युलर कंटिन्यू 3 वर्षापर्यंत त्यांनी या कर्जाचं नवजुनं केलेलं आहे अशाच शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी फक्त 2 वर्षच कर्ज काढलं आहे आणि 2दाच त्यांनी एक नवजुनं केलेलं आहे अशा शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार नाही असं स्पष्ट त्या प्रवीण परदेशी समितीमध्ये जे अहवाल आला त्यामध्ये नमूद केलेलं आहे. मित्रांनो, आणि जे शेतकरी थकबाकीत आहे म्हणजे 30 सप्टेंबर 2025पर्यंत जे शेतकरी थकीत आहे अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आणि त्यांनी जर 2 लाखापेक्षा जर जास्त जरी कर्ज असेल तरी फक्त त्यांना 2 लाख रुपयापर्यंतच कर्ज माफ होणार आहे. 2 लाखापेक्षा जर जास्त कर्ज असेल तर त्यांनी स्वतःच्या खिशातून ते वरील भरणा केल्यानंतर त्यांना 2 लाख रुपयाचा कर्जमाफी योजनेचा फायदा मिळणार आहे मित्रांनो. आणि जे शेतकरी काही रेग्युलरमध्ये येतात किंवा ज्या काही शेतकऱ्यांनी एक आता OTSच्या माध्यमातून नवजुनं केलेलं आहे म्हणजे जे रेग्युलर येतात मित्रांनो त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही मित्रांनो. आणि जे शेतकरी फार्मर ID आहे ते फार्मर ID असणंसुद्धा जरुरी आहे, तेव्हा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे मित्रांनो. आणि ज्या शेतकऱ्याकडे फार्मर ID वगैरे काढलेलं नसेल त्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी फार्मर ID काढणंसुद्धा जरुरी आहे मित्रांनो. आणि परत जे आता लवकरच आपण एक चर्चेचा विषय होता की विधान परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे त्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मतदानाद्वारे जे 16 आमदार विधान परिषदेवर निवडून जातात त्यांच्या आचारसंहितामध्ये आपण अडकतो की काय असं शेतकऱ्यांना वाटत होतं. पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अवघड घोषणा केली होती की इलेक्शनचा म्हणजे या आचारसंहितेचा कुठलाही त्यांना अडथळा होणार नाही आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना निश्चितच 30 जूनच्या आत कर्ज माफ होणार आहे आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्यांना शेती कामासाठी नवीन कर्ज उपलब्ध होणार आहे. त्यामुळं आचारसंहितेचा कुठलाही या ठिकाणी आता बाधा येणार नाही. त्यामुळे एक शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे मित्रांनो. पण बरेचसे शेतकऱ्याच्या मनात अगोदर भ्रम होतं की विधान परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे आचारसंहितेमध्ये कर्जमाफी अडवून पडते की काय असं वाटत होतं. पण आता आचारसंहिता यात कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही आहे. त्यानंतर मित्रांनो की आपण बघतोय की शेती निगडीतच म्हणजे शेती म्हणजे पीक कर्जासाठीच या ठिकाणी कर्जमाफी आहे मित्रांनो. पण काही लोकांनी जर शेतकरी संबंधी काही जे दुसरे व्यवसाय असतील त्या ठिकाणी विहीर असेल, शेतात घर बांधणे असेल किंवा ट्रॅक्टर वगैरे नांगरणीसाठी घेणं असेल हे कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कर्जमाफ होणार नाही आहे. फक्त पिकासाठीच पीक कर्ज म्हणून त्यांनी जे क्राफ्ट लोन घेतलेलं आहे अशाच शेतकऱ्यांनी याचा फायदा होणार आहे. आणि ज्या कोणी शेतकऱ्यांनी मित्रांनो जे काही नवीन कर्ज घेतलेलं असतं म्हणजे ट्रॅक्टरसाठी असेल, विहीरसाठी असेल किंवा शेतामध्ये घर बांधण्यासाठी असेल किंवा पर्सनल असेल याचा कुठल्याही प्रक्रियामध्ये उल्लेख नाही आहे. आणि आतापर्यंतसुद्धा या पीक कर्जाव्यतिरिक्त जे काही शेतीवर कर्ज घेतलेलं होतं ते आतापर्यंत माफ झालं नाही आहे. त्यामुळं आतासुद्धा या ठिकाणी माफ होणार नाही आहे. ज्या शेतकऱ्यांनी फक्त पिकासाठीच पेरणीसाठीच पीक कर्ज घेतलेलं आहे अशा शेतकऱ्यांनी यांचा पुरेपूर फायदा मिळणार आहे आणि ते बी फक्त 2 लाखापर्यंत फायदा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना
2 लाखापेक्षा जास्त कर्ज असेल तर त्यांना मित्रांनो वरील रक्कम भरूनच तेव्हा या अहिल्यादेवी होळकर कृषी माफी योजनेचा फायदा होणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये त्यांनी कर्ज घेतलेलं पिकाऱ्यांचं आशांचा पूर्ण सातबारा कोरा होणार आहे. पण ज्या लोकांनी अधिकचं असं कर्ज घेतलेलं आहे 2 लाखापेक्षा जास्त, आशांचा सातबारा कोरा होणार नाही हे प्रथम शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे मित्रांनो. आणि त्यांचा सातबारा जेव्हा कोरा होईल केव्हा की ज्यांनी जे 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे अशा शेतकऱ्यांचा हा सातबारा कोरा होणार आहे. त्यामुळं जी वरील रक्कम आहे ती शेतकऱ्यांना भरावं लागणार आहे. आणि आता लवकरच मला या कर्जमाफी लगेच आता बँकेकडून याद्या मागवून लगेच शेतकऱ्याच्या खात्यावर मित्रांनो पैसे जमा होणार आहे. आणि 30 जूनच्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. कारण हे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अशी विधान या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घोषणा केली की त्यांनी राज्याच्या निवडणूक आयुक्ताकडे एक आचारसंहिता यासाठी लागू असावी नाही असं म्हणलेलं आहे. त्यामुळं आचारसंहितेमध्ये हे काही कर्जमाफी आणणार नाही आणि लवकरात लवकर आता शेतकऱ्याला ही कर्जमाफी होईल मित्रांनो. आणि नवीन कर्ज त्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात मार्ग मोकळा झालेला आहे. आणि नवीन मित्रांनो की नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच इंटिमेशन मिळेल. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. पुढील माहिती ऐकू मीडियाच्या माध्यमातून. आता बातमी आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी. 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. यावेळी जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचंही फडणवीस म्हणालेत. मात्र यंदा एल निनोचं संकट असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. असं आहे की आपण 30 जून पूर्वी कर्जमाफी करतोय. त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहे. आपण जर सायकल बघितलं तर बहुतांश शेतकरी हे जूनच्या शेवटी जुलैमध्येच त्या ठिकाणी कर्ज घेत असतात. त्यामुळे आपण ते सायकल चेक केलेलं आहे आणि म्हणून उलट यावर्षी जास्त शेतकरी पात्र होतील आणि त्यांना आणि आम्ही आज बँकांना हे देखील सांगितलं की एकदा आम्ही यादी अप्रूव्ह केली की त्याच्यानंतर आमचे पैसे जमा झाले नाही तरी तुम्ही त्यांना कर्ज द्या, कारण आमचे पैसे जमा होणारच आहे. आता जो काही यावर्षीचा खरीप हंगाम आहे याच्यामध्ये एक मोठं संकट जे आहे ते अल निनोचं संकट आहे. जे काही लॉंग टर्म ॲव्हरेज आहे पावसाचं ते 88% असेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. आणि विशेषतः पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये त्याची तीव्रता अधिक जास्त असण्याची शक्यता आहे.